10 वर्षापेक्षा जास्त इन्फेक्शियस डिसीजच्या फील्डमध्ये प्रॅक्टिस केल्यावरही अजूनही माझ्याकडे असे अनेक पेशंट येतात जे म्हणतात, डॉक्टर आम्हाला तापाचे काही स्पेशलिस्ट डॉक्टर असतात हे माहीतच नव्हतं. किंवा काही जण म्हणतात, इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट नक्की कोण असतात, कुठल्या पेशंटने त्यांच्याकडे जावं याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. पेशंटच काय, पण माझ्या डॉक्टर मित्रांमध्ये पण जेव्हा ते पेशंटला माझ्याकडे पाठवतात तेव्हा अनेकदा आय डी स्पेशलिस्ट किंवा इन्फेक्शियस डिसीज फिजिशियन असं न सांगता पेशंटला हेच सांगतात की हे तापाचे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, आपण तुमच्या तापासाठी त्यांचं ओपिनियन घेऊया. सो म्हणून फ्रेंड्स, फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजची यूट्यूब जर्नी रिस्टार्ट करताना या व्हिडिओसोबत आपण ती करूया असं मी ठरवलं. हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू द ऑफिशियल यूट्यूब चॅनल ऑफ फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीज. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की आय डी स्पेशलिस्ट म्हणजे इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट कोण असतात, ते कुठल्या प्रकारचे पेशंट बघतात आणि कुठल्या पेशंट्सने आय डी स्पेशलिस्टकडे ओपिनियनसाठी जायला हवं. तर इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट म्हणजे बेसिकली असे डॉक्टर असतात ज्यांनी MD किंवा DNB मेडिसिनच्या स्वरूपामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असतं, MBBS नंतर अर्थातच. आणि या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर त्यांनी सुपर स्पेशलायझेशनच्या दरम्यान इन्फेक्शियस डिसीजमध्ये फोकस्ड आणि इन डेप्थ ट्रेनिंग मिळवलेलं असतं. थोडक्यात सांगायचं तर जसं आपल्याकडे हार्टसाठी कार्डिओलॉजिस्ट, ब्रेनसाठी न्यूरोलॉजिस्ट, किडनीसाठी नेफ्रोलॉजिस्ट, पोटाच्या आजारांसाठी गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, रक्ताच्या आजारांसाठी हिमॅटोलॉजिस्ट असे वेगवेगळे सुपर स्पेशलिस्ट असतात, त्याचप्रमाणे इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट किंवा इन्फेक्शियस डिसीज फिजिशियन हे असे फिजिशियन असतात ज्यांनी इन्फेक्शन्सचे डायग्नोसिस, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन यामध्ये स्पेशलायझेशन करून इन डेप्थ नॉलेज मिळवलेलं असतं. सो साधारणतः 12 वर्षापूर्वी जेव्हा मी माझं इन्फेक्शियस डिसीज ट्रेनिंग स्टार्ट केलं त्यावेळी भारतामध्ये बोटावर मोजण्या इतक्या इन्स्टिट्यूट्स होत्या जिथे इन्फेक्शियस डिसीजचे ट्रेनिंग दिले जायचे, आणि ते देखील मोस्ट ऑफ द ठिकाणी पोस्ट डॉक्टरल फेलोशिपच्या स्वरूपात होतं. आता गेल्या 10 वर्षात ग्रॅज्युअली अतिशय हळूवारपणे DM आणि DRNB इन्फेक्शियस डिसीजेस हे 3 वर्षाचे सुपर स्पेशालिटी कोर्स भारतात अनेक इन्स्टिट्यूट्समध्ये स्टार्ट केले जाते. पण तरीही अजूनही या क्षेत्राबद्दल फारशी माहिती जनरल पब्लिकमध्ये आपल्याला दिसून येत नाही. सो म्हणून आज आपण बघूया की इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय असतं आणि त्यात नक्की आम्ही काय करतो. तर आता इन्फेक्शनची ट्रीटमेंट म्हटल्यावर फिजिशियन जे इन्फेक्शन्स ट्रीट करतात आणि मग इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट जे पण इन्फेक्शनच ट्रीट करतात, मग यांच्यात नक्की फरक काय आहे हा प्रश्न आपल्याला पडणं अगदी साहजिक आहे. तर मित्रांनो, आपले जनरल फिजिशियन्स जे बेसिकली MBBS नंतर MD किंवा DNB इंटरनल मेडिसिन किंवा जनरल मेडिसिन असे असतात, त्यांच्याकडे अनेक वेगवेगळ्या मेडिकल प्रॉब्लेम्सला ट्रीट करण्याचे नॉलेज असते, ज्यामधला एक भाग असतो कॉमन इन्फेक्शन्सची ट्रीटमेंट. आता याच्या तुलनेत इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट हे देखील पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला फिजिशियन असतात, पण त्यानंतर ते जास्त फोकस्ड इन डेप्थ ट्रेनिंग घेतात वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स, रिकरंट, ड्रग रेझिस्टंट इन्फेक्शन्सच्या डायग्नोसिस, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शनबद्दल. त्याचप्रमाणे काही विशिष्ट पेशंट गटांमध्ये म्हणजे ज्या पेशंट्सला इतर काही मेडिकल प्रॉब्लेम असतील जसं डायबिटीज किंवा इम्युनिटी रिलेटेड प्रॉब्लेम्स किंवा एक्स्ट्रीम एज, प्रेग्नन्सी, अशा विशिष्ट गटांमध्ये इन्फेक्शन्स कसे वेगळे असतात याबद्दलचं फोकस ट्रेनिंग हे इन्फेक्शियस डिसीज स्पेशलायझेशनमध्ये देण्यात येतं. आता वरवर बघता हिस्ट्री टेकिंग, पेशंटचं जनरल ओव्हरऑल एक्झामिनेशन, इन्व्हेस्टिगेशन्स या सर्व बाबतीत फिजिशियन आणि आय डी स्पेशलिस्टचा बेसिक अप्रोच हा अगदी सेम असतो. आणि म्हणून बऱ्याच केसेसमध्ये जेव्हा किचकट असा ताप असतो, तापाचं कारण कळत नसतं किंवा रिकरंट किंवा कॉम्प्लेक्स ड्रग रेझिस्टंट इन्फेक्शन्स असतात, तशावेळी आय डी स्पेशलिस्ट हे तुमच्या फिजिशियनसोबत एक एकत्र टीमसारखे काम करतात, जेणेकरून पेशंटचे आउटकम हे इम्प्रूव्ह होऊ शकतील. आणि वर्ल्ड ओव्हर हे बऱ्याच स्टडीजमध्ये दाखवून दिलं आहे की इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्टच्या इंटरव्हेन्शनमुळे बऱ्याचशा किचकट, कॉम्प्लेक्स आणि रेझिस्टंट इन्फेक्शन्समधले पेशंट आउटकम्स हे ओव्हरऑल सुधारतात. सो तुमचं फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट नक्कीच फिजिशियन असतो, पण काही विशिष्ट केसेसमध्ये इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्टला इन्व्हॉल्व केल्यामुळे पेशंटचे आउटकम्स हे सुधारतात. अँटीबायोटिक्सचा जास्त रॅशनल आणि अप्रोप्रिएट यूज केला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर ओव्हरऑल वैद्यकीय सेवांमध्ये स्पेंड होणारे खर्च हे कमी केले जाऊ शकतात. तर आता आपण बघूया इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्टच्या म्हणजे आय डी स्पेशलिस्टच्या ट्रेनिंगमध्ये नक्की काय इन्क्लूड होतं.
तर मित्रांनो, इन्फेक्शनची ट्रीटमेंट म्हणजे फक्त अमुक एक इन्फेक्शन आहे त्याला हे अँटीबायोटिक द्या इतकंच मर्यादित नसतं. सो बेसिकली जेव्हाही कुठल्या इन्फेक्शनबद्दल आपण बोलतो तेव्हा इन्फेक्शन करणारे जंतू, मग ते बॅक्टेरिया असू देत, व्हायरस, फंगस, पॅरासाइट्स कुठल्याही गटातले असले, तर ते जर्म्स ऑर एजंट्स दुसऱ्या बाजूला होस्ट म्हणजे ज्या व्यक्तीला त्या इन्फेक्शनचा संसर्ग झाला आहे, आणि तिसरा अँगल असतो एन्व्हायरमेंट म्हणजे हे इन्फेक्शन कुठल्या एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये झालं आहे. अशा तिन्ही गोष्टींच्या कॉम्प्लेक्स इंटरॅक्शनने कुठल्या इन्फेक्शनमुळे काय लक्षणे येतील आणि कुठल्या इन्फेक्शनमध्ये कोणत्या व्यक्तीमध्ये काय आउटकम्स होतील हे डिफर करत असतं. जसं साधं आपण रिसेंट टाइम्समधलं कोविडचं उदाहरण जर घेतलं तर बऱ्याच वेळी आपण बघितलं की अगदी 20-30 मधले तरुण देखील त्यांना सिव्हिअर कोविड झाल्याने आपला जीव गमावला. आणि ऑन द अदर साईड जरी एक्स्ट्रीम्स ऑफ एज हा रिस्क फॅक्टर असला तरी काही वयस्कर लोक असे होते की जे त्यांच्या 70s-80s मध्ये असूनही त्यांना अगदी माइल्ड कोविड झाला आणि ते सहजपणे घर बसल्या बरे होऊ शकलेत. सो बेसिकली अशा प्रकारच्या होस्ट, एजंट आणि एन्व्हायरमेंटल इंटरॅक्शनमुळे कुठल्या इन्फेक्शन्समध्ये कसे आउटकम बदलतात याचं इन डेप्थ ट्रेनिंग ID स्पेशलिस्टला दिलं जातं. याचसोबत प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट्स ऑफ व्हेरियस इन्फेक्शन्स हा ID ट्रेनिंगचा एक खूप इम्पॉर्टंट भाग असतो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये ICU सेटिंग्समध्ये ॲडमिट होणारे पेशंट्स किंवा ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये येणारे पेशंट्स त्यांच्यात इन्फेक्शन होऊ नये म्हणून काय हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल आणि प्रिव्हेन्शन पॉलिसीज असाव्यात, त्याकरता काय प्रिकॉशन्स घेतले जावेत, याचं इन डेप्थ ट्रेनिंग ID स्पेशलिस्टला मिळतं. त्याचसोबत लहान मुलांपासून तर अडल्ट्सपर्यंत, प्रौढांपर्यंत वॅक्सिनेशन्स म्हणजे लसीकरण याच्या थ्रू इन्फेक्शन कसे प्रिव्हेंट केले जाऊ शकतात, कुठल्या वॅक्सिन्स कोणाला द्यायला हव्यात, कुठल्या वॅक्सिनचे काय पोटेन्शियली साईड इफेक्ट्स असू शकतात, आणि त्याचबरोबर कॅन्सर किंवा केमोथेरपी किंवा बायोलॉजिकल एजंट जे बऱ्याचशा रुमॅटॉलॉजिकल आणि स्किन कंडिशन्समध्ये वापरले जातात, किंवा एखादा व्यक्ती जेव्हा ट्रान्सप्लांटसाठी रेडी होत असतो, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट सारख्या ऑपरेशनसाठी, त्यावेळी कोणती वॅक्सिन कुठल्या वेळी द्यायला हवी आणि त्याकरता काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत, अशा प्रकारचे वॅक्सिनेशन बद्दलचे एक्झॅक्ट इंडिकेशन्स, शेड्युलिंग, साईड इफेक्ट्स आणि प्रॉपर डोसिंग याबद्दलचं इन डेप्थ ट्रेनिंग हे ID स्पेशलिस्ट यांना दिलं जातं. आणि एक महत्त्वाचा, रादर मी म्हणेल सगळ्यात महत्त्वाचा भाग ID ट्रेनिंगमधला असतो तो म्हणजे अँटीबायोटिक्सबद्दल. सो रॅशनल ॲप्रोप्रिएट यूज ऑफ अँटीबायोटिक्स म्हणजे अँटी मायक्रोबियल स्टुवर्डशिप हे आजकालच्या जगात अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण सर्वजण ऐकलं असेल किंवा पेपरमध्ये वाचत असाल की ड्रग रेझिस्टंट इन्फेक्शन्स म्हणजे ज्यामध्ये कॉमन अँटीबायोटिक काम करणं बंद करतात अशी इन्फेक्शन जगभरातच सगळीकडे वाढलेत आणि त्याचं प्रमाण विशेषतः भारतासारख्या देशांमध्ये खूप जास्त दिसून येतं. सो याकरता कुठल्या आजारांमध्ये कोणते अँटीबायोटिक एक्झॅक्ट किती दिवस द्यावेत, काय डोसमध्ये द्यावे, IV अँटीबायोटिकचे ओरलमध्ये कन्व्हर्जन कसे करावे याबद्दलचं इन डेप्थ ट्रेनिंग हा ID ट्रेनिंगचा एक खूप महत्त्वाचा भाग आपल्याला दिसून येतो. सो डे टू डे प्रॅक्टिसमध्ये एखाद्या हॉस्पिटल किंवा OPD लेवलला ID स्पेशलिस्ट नक्की काय काम करतात? तर मित्रांनो, हॉस्पिटल सेटिंगमध्ये जेव्हा एखाद्या रुग्णाचा ताप बरेच दिवस चालू असतो आणि त्याला त्याचं निदान होत नसतं किंवा बऱ्याच रुटीन तपासण्या आणि ट्रीटमेंट करूनही ताप बरा होत नसतो, अशा केसेसमध्ये आमचे फिजिशियन्स, सर्जन्स, पिडियाट्रिशियन्स किंवा इंटेन्सिव्हिस्ट असे वेगवेगळे कलिग्स इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्टचे ओपिनियन घेत असतात. त्याचबरोबर जेव्हा एखादी अशा पेशंटला इन्फेक्शन असतं ज्या पेशंटला लॉंग स्टँडिंग अनकंट्रोल डायबिटीज असेल, प्रेग्नंट बायका किंवा एल्डरली लोक ज्यांचे 65-70च्या पुढे वय असतं, किंवा ट्रान्सप्लांट झालेले रुग्ण किंवा ज्यांना कॅन्सर होता असे रुग्ण, किंवा असे पेशंट ज्यांना ट्रीटमेंटमुळे जसं की स्टेरॉइड्स किंवा काही रुमॅटॉलॉजिकल आजारांची ट्रीटमेंट्स किंवा काही स्किन कंडिशनची ट्रीटमेंट यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. सो अशा व्यक्तींना जेव्हा इन्फेक्शन्स होतात तेव्हा इम्युनिटी नॉर्मल असणाऱ्या व्यक्तींना साधारण कम्युनिटीमध्ये जे इन्फेक्शन होतील त्यापेक्षा इन्फेक्शन थोडे वेगळे असतात. सो अशा वेळी इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट हे हॉस्पिटलमध्ये त्या पेशंट्सला कन्सल्ट करत असतात. त्याचबरोबर जे क्रिटिकली ICUमध्ये ॲडमिट असलेले पेशंट आहेत किंवा ज्यांनी काही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज, स्पाईन सर्जरीज, कार्डियक सर्जरीज झाल्या आहेत आणि अनफॉर्च्युनेटली सर्व प्रिकॉशन घेऊनही त्यांना कुठलं तरी इन्फेक्शन झालं आहे, तशा केसेसमध्ये ID स्पेशलिस्ट हे हॉस्पिटलमध्ये एक महत्त्वाचा रोल पार पाडत असतात. आणि सगळ्यात शेवटी पण महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही हॉस्पिटल सेटिंगमध्ये
हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन कमिटी आणि अँटीमायक्रोबियल स्टीवरशिप कमिटी, या 2 अतिशय महत्त्वाच्या कमिटीजमध्ये ID स्पेशलिस्ट हा एक इंटिग्रल पार्ट असतो. मग त्यामध्ये सोबत क्लिनिकल मायक्रोबायोलॉजिस्ट, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, सिनियर क्लिनिशियन्स आणि बाकी इतर स्टेक होल्डर्स ते हॉस्पिटलचे असतातच. पण ID स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या इन्फेक्शन कंट्रोल पॉलिसीजमध्ये अँटीबायोटिक योग्य प्रकारे कसे वापरले जावेत त्या पॉलिसीजमध्ये आणि हॉस्पिटल स्टाफ आणि पेशंट्स करताच्या वॅक्सिनेशन पॉलिसीमध्ये आपलं महत्त्वाचं इनपुट हे नेहमी देत असतात. तर मग आता जनरल पब्लिकसाठी कुठल्या पेशंटने ID स्पेशलिस्टला कन्सल्ट करावं? सो जेव्हाही एखाद्या व्यक्तीचा ताप 3 ते 5 दिवस झाल्यानंतरही रुटीन तपासण्या आणि ट्रीटमेंट करून जात नसेल किंवा अनेक दिवसांचा ताप आहे आणि टेस्टचे रिझल्ट हे कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही आहेत किंवा कन्फ्युजिंग आहेत किंवा बरेच अँटीबायोटिकचे कोर्स बदलूनही ताप जात नाही आहे, हे पहिलं इंडिकेशन आहे की आपण ID स्पेशलिस्टला कन्सल्ट करायला हवं. त्याचसोबत जर काही इम्युनिटी किंवा इम्युनॉलॉजिकली विशिष्ट गट आहेत ज्यांच्यामध्ये इन्फेक्शन झालं असेल, जसे की खूप वयस्कर व्यक्ती, प्रेग्नंट बायका, कॅन्सर पेशंट्स, ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेले पेशंट म्हणजे ज्यांचं किडनी, लिव्हर किंवा बोन मॅरो ट्रान्सप्लांट झालं आहे किंवा काही ऑपरेशन्स नंतर झालेले इन्फेक्शन्स, अशा रुग्णांनी ID स्पेशलिस्टला कन्सल्ट करायला हवं. त्याचसोबत HIV, एड्स किंवा इतर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स, ट्युबरकुलोसिस सारखे इन्फेक्शन जे अजूनही आपल्याकडे अतिशय जास्त प्रमाणात दिसून येतात, अशा व्यक्तींनी ID स्पेशलिस्टला कन्सल्ट केल्यास त्यांचं निदान होण्यामध्ये आणि ट्रीटमेंटमध्ये योग्य वेळी सर्व झाल्यामुळे आउटकम्स इम्प्रूव्ह होऊ शकतात आणि त्याचसोबत हेल्थकेअरमध्ये स्पेंड होणारी कॉस्ट ही आपल्याला कमी करता येऊ शकते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक भाग म्हणजे आजकाल आपण सर्वजण जगभरामध्ये भरपूर भ्रमण करत असतो. काही जण शिकण्यासाठी बाहेर देशात जातात, काही जण जॉबसाठी जातात, कोणी जस्ट फिरायला जातात. सो वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स कॉमन असू शकतात आणि ते इन्फेक्शन्स आपण जिथे राहतोय त्या देशापेक्षा एंटायरली वेगळे देखील असू शकतात. सो अशा प्रकारे जेव्हा आंतरराष्ट्रीय प्रवास कोणाला करायचा असतो तेव्हा अशा प्रवासापूर्वी ID स्पेशलिस्टला कन्सल्ट केल्यास आपल्याला अशा प्रवासापूर्वी कुठले वॅक्सिन घ्यायला हव्यात, काय अँटीबायोटिक्स आपण सोबत कॅरी करायला हवे की जेणेकरून तिथे गेल्यावर जर चुकून आपल्याला इन्फेक्शन झालं तर आपल्याला योग्य ते औषधं उपलब्ध असतील. आणि त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्रवास करून परतल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला ताप असेल किंवा इन्फेक्शनची इतर लक्षणं असतील तर तशा व्यक्तीने ID स्पेशलिस्टला कन्सल्ट करायला हवं. तसंच वॅक्सिनेशन हे फक्त लहान मुलांकरता नसून अडल्ट्ससाठी देखील आहे, म्हणजे प्रौढांसाठी देखील असतं आणि हे फक्त कोविड फ्लू पुरतं मर्यादित नाही. सो इतर कुठकुठल्या लसी एखाद्या व्यक्तीने घ्यायला हव्या आणि काय मेडिकल कंडिशन असतील तर काय लस त्या व्यक्तीला दिली गेली पाहिजे आणि ती कधी द्यायला हवी आणि ती केव्हा दिल्याने फायदा जास्त मिळू शकतो, या बाबतीतही इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट आपल्याला मदत करू शकतात. आणि यासोबत इतर बरेच कॉमन आजार असतात ज्यामध्ये इन्फेक्शनमुळे क्रोनिक कफ असणं, रिपीटेड डायरिया असणं, रिपीटेड युरिन इन्फेक्शन होणं, लॉंग टर्म असं हेडेक होऊन काहीतरी मेंदूची इन्फेक्शन, TB मेनिंजायटिस सारखे डायग्नोज होणं, असे अनेक इन्फेक्शन्स आहेत डे टू डे लाईफमध्ये ज्यामध्ये आपण ID स्पेशलिस्टला कन्सल्ट करू शकतात. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून जर आपल्याला उपयोगी अशी माहिती मिळाली असं वाटत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या मित्रपरिवारासोबत या व्हिडिओची लिंक पाठवा आणि इन्फेक्शन्स, अडल्ट वॅक्सिनेशन, अँटीबायोटिकचा योग्य वापर आणि कॉमन मेडिकल कंडिशन्सबद्दल असेच अवेअरनेस व्हिडिओज ऐकण्यासाठी फीवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमी लक्षात ठेवा, स्टे इन्फॉर्म्ड टू स्टे हेल्दी. थँक्यू.